राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले। त्यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत धनगर समाजाला अंधारात ठेवल्याचा आरोप केला। तर भाजप इतर पक्षातील आमदारांची पळवापळवी करत असून त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? जनतेला आवडलं नसून निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर मिळणार असल्याचं ते म्हणाले। सोबतच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधत टीका केली। 10% देऊ देत, 12% द्या, आमचा त्याला पाठिंबाच होता। आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही, पण तो वेगळ्याने द्यावा। ओबीसींना देऊ नये, ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये आणि 50%च्या आत देऊ नये, ही भूमिका काल पण होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे त्याला जर वेगळ्याने मराठा समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे। न्यायालयात ते टिकणारच नव्हतं, मुळात न्यायालयाचा विषयच नव्हता। न्यायालयात त्याला ज्या पद्धतीनं खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होते आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री, त्याची आठवण पुन्हा करून द्यावं लागेल त्यांना। ते आता 10 वर्ष होत आहेत। धनगर समाजाला आश्वासन दिलं, त्याची पूर्तता सरकारने केली पाहिजे। न्यायालयात जाण्यापेक्षा त्या पद्धतीनं वेगळ्या त्यांना आरक्षण देण्यासाठी ही शासनाची जबाबदारी आहे। शासनाने ठरवून जर उद्या निर्णय घेतला तर त्यामध्ये काही मार्ग निघू शकेल। खरं तर पक्ष पळवणाऱ्यांना एवढं बळ आलं कुठून? आणि घरमालकाला चोर ठरवून किरायेदार मालक बनल्याची जी आता राज्यामध्ये दादागिरी चालली आहे, त्यातून आलेलं हे अवसान असावं। आता भाजपला दावा करण्यातच आनंद आहे। हे जे काही चालले आहेत, मला काही कळत नाही की तुम्ही 400 पार म्हणताय आणि काँग्रेस पळवत आहे, राष्ट्रवादी पळवत आहे, शिवसेना पळवत आहे, माणसं पळवत आहे, पक्ष पळवत आहे। हा काय गोंधळ काय आहे? म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारताहेत। त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल। लोक तुम्हाला आता सोडणार नाही। लोकांना हे काही आवडलेलं नाही। लोक आता वाट बघत आहेत। तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल, घर फोडाल, तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय, खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे। वाट बघत आहेत निवडणुकीची, मतदानाची।